तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी धनेशने घेतलेली नवीन गाडी तीच आज आम्ही आणायला आलतो. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला आपल्या मंचर मध्ये सर्वात मोठी जी शोभायात्रा आहे का ती पाहण्यासाठी इकडे आम्ही आलो. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मित्रांनो, तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळ सकाळी सर्वात पहिले तर तुमच्या घरापुढे ना एक गुढी उभारली जाते, तर त्यासाठी मी चाललो होतो बांबू आणायला. सगळीकडून व्यवस्थित कट करून झाल्यानंतर मी त्या बांबूला घरी घेऊन निघालो. बांबूला व्यवस्थित लावून मम्मीला सांगितलं बांधून टाकायला आणि इकडे अशा प्रकारे झाली आपल्या घराला गुढी उभारून. आज सणासुदीचं गाडीला पण इकडे चकाचक धुवून टाकलं. ते बघा यांनी शेवटी इकडे गुळ खोबरं पळावलं आणि मग नंतर इकडे आपल्या पोल्ट्रीला पण गुढी उभारली. मग काय इकडे नवरदेवासारखं नटून आम्ही निघालो इकडे धनेशची गाडी आणायला. आणि नवीन गाडी म्हणलं दाबात दिसली पाहिजे, त्यासाठी मोठा हार पण घेतलाच पाहिजे. आता चाललोय तर इकडे नवीन गाडीच्या मालकाला डायरेक्ट आम्ही गाडीतच टाकलं आणि चाललो घेऊन त्याला. त्याने जर आता गाडीची पार्टी नाही दिली त्याला सोडणारच नाही खाली. शोरूमला आलेलं इकडे वॉशिंग सेंटरला पाहिलं तर इथं धनेशचीच गाडी वॉशिंग चालली होती. आज गुढीपाडव्यानिमित्त इथं शोरूमला तर गाड्यांची भली मोठी रांगच लागली होती आणि मी इथं प्रत्येक गाडीत बसून बघायचो. आता इथं बहिणीला म्हणलं तुझ्या हातात काय दाखव, तिने बॅग दाखवली. आता तिच्या बॅगेत बघा काय काय मटेरियल. इकडे तर अमर शेटचा तो विषयच हार्ड आहे. आता गाडीची डिलिव्हरी घ्यायची आधी इथे सगळं पेपर वर्क करून घ्यायचं, त्याचं तिथे व्हिडिओ काढायचं काम चाललेलं. आज तर पूर्ण फॅमिली फुल ऍटिट्यूड मध्ये होती. मला काय दम निघानीच. मला कसं दिसतोय हे पाहण्यासाठी मी त्याच्याकडून गॉगल घेतला. गाडी वगैरे सगळं आतमध्येच राहिलं पण हे सगळे चालल्यात बाहेरच. आता या ठिकाणाहून करायची होती सगळ्यात मोठी ग्रँड एंट्री. आज इकडे गाडीची डिलिव्हरी घ्यायसाठी ना धनेश भाऊनी तो मोक्कर मोठा ताफा भरवला होता. धनेशचं फ्रेंड सर्कलच एवढे की मोक्करच पब्लिक आलता आज. आणि इकडे शेवटला या दोन्ही भावांच्या हातात इकडे शोरूमवाल्यांनी चावी देऊन टाकली. चला आता तुम्हाला दाखवतो मंतरची सर्वात मोठी शोभायात्रा. या शोभायात्रेमध्ये बरेच नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे होते. इकडे गोरिल्लाच्या बेसमध्ये आपल्या हनुमानांची मूर्ती तर सगळ्यात भारी दिसत होती आणि सगळ्यात आकर्षित होती. तर चला मंचरकरी एक कमेंट तर होऊनच गेली पाहिजे या व्हिडिओ. मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आम्ही थोडा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी पुन्हा.